आजारी पडण्याचे काही कारण सांगतोय की सध्याच्या वातावरणानुसार आपण आजारी का पडतो, तर बऱ्याच अशा गोष्टी, त्याच्यातल्या काही गोष्टी समजून सांगतो. हे बघा, सर्वात महत्वाचं ऋतू आहे आपल्याकडं. ऋतूप्रमाणे आपला आहार असणं हे फार गरजेचं आहे. आणि दुसरं, विरुद्ध आहार खाऊ नये. पण आजच्या कंडिशनला आहे ना, भरपूर ठिकाणी भरपूर गोष्टी किंवा सोशल मीडिया असो किंवा इतर ठिकाणी असो, त्या एकत्र करून खाल्ल्या जातात ज्या विरुद्ध आहे. त्याच्याने काय होतं माहिती आहे का, पोटात जाऊन आहे ना त्याचा शरीरावरती वाईट परिणाम होतो. जो आज नाही दिसत तो नंतर दिसतो. आणि दुसरी गोष्ट आहे की प्लास्टिक आपल्या घरामध्ये प्लास्टिकचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि प्लास्टिक आपल्या किचनमध्ये सुद्धा गेलेले आहे. आणि बरेच अशी लोक आहेत जे स्ट्रीट फूड असो किंवा जे रील्स बनवतात, जे किंवा जे रेसिपी बनवतात, त्याच्यात सुद्धा दाखवलेलं आहे अक्षरशः लोकांनी की ते जे भाजी हलवण्याचे करचे आहेत त्या गरम भाज्याला त्या करचीने हलवतात, तळताना त्या करचीने हलवतात, जी प्लास्टिकची वापरली जाते. तर त्या प्लास्टिकमधून मायक्रोप्लास्टिक हे गरम केल्यानंतर प्लास्टिकचा गुणधर्म तो वितळतो आणि मायक्रोप्लास्टिक त्या जेवणात येतं. ते झालं. ॲल्युमिनियमचे भांडे झाले किंवा तुमचं राहणीमान झालं, तुमची दिनचर्या झाली, तुमचं म्हणजे बिहेवियर झालं. तर या सर्व गोष्टी ना आज पूर्णपणे बदलून गेलेल्या असल्यामुळं माणसं जास्त प्रमाणावरती आजारी पडत आहे. धन्यवाद.